झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबई महापालिकेने यंदा गार्डन विकासासाठी 35 कोटी खर्च केले आहेत, पण हा खर्च फुकट कसा जातो त्यासाठी पहा हा रिपोर्ट। मुंबई महापालिकेचं हेच ते प्रसिद्ध 5 गार्डन। आता या गार्डनची दुरवस्था पहा। या गार्डनमध्ये 10 झोपाळे आहेत। हे 10ही झोपाळे दोरखंडात सकट चोरीला गेलेत, तर घसरगुंडी सीसॉची फळी गंजून आणि सडून गेल्यात। जी मुलं या गार्डनमध्ये खेळायला येतात त्यांना या गंजलेल्या पत्र्यामुळे जखमा होत आहेत, तरीही प्रशासन याची दखल घेत नाही। काहीच खेळायला नाहीये इथे गार्डन मध्ये। जर कोण आलं असेल तर त्यांना खेळायला भेटत नाही। इकडे सगळे झोके वगैरे चोरून गेले आहेत, तिकडे लहान मुलांना लागतं। इथे सगळ्या घसरगुंड्या तुटलेल्या आहेत। तुटलेल्या असल्यामुळे लहान लहान मुलांना ते खूप जोरात लागते, चिरून वगैरे असं जाते। झोपाळे सुद्धा नाहीये इथे, येऊन काही मजा येत नाही, सगळं तुटलेलं आहे। इथे झोपाळे तुटलेले आहेत, खेळायला लहान लहान मुलांना खेळायला नाहीये, सरकुंडी तुटलेली आहे, सगळं झोके चोरून नेलेले आहे। 5 गार्डनच्या दुरवस्थेबद्दल मुंबईच्या महापौरांना विचारलं असता महापौरांनी पुढच्या अर्थसंकल्पात 5 गार्डनचा विकास केला जाईल असं स्पष्टीकरण दिलंय। 5 गार्डनच्या बद्दल मी स्वतः तिथे पाहणी दौरा केला होता। तिकडच्या स्थानिक नगरसेविका यासोबत माझ्या होत्या आणि येणाऱ्या बजेटमध्ये या 5 गार्डनचं जे उर्वरित काम आहे त्यासाठी प्रोव्हिजन करून त्याचं डिझाईन करून ते काम पूर्ण केलं जाईल। वॉर्डच्या लेवलला आत्ता मेंटेनन्ससाठी जर फंड असेल तर त्यातून सेव्हिंगमधून ते काम केलं जाईल, परंतु नसेल तर येणारं बजेट आता सुरू आहे, बजेटमध्ये प्रोव्हिजन आपण करतोय, त्याच्यात याची तरतूद करून हे काम निश्चितच चांगल्या स्वरूपाचं केलं जाईल। मुंबई महापालिका गार्डन विकासासाठी 35 कोटींचा खर्च करते। हा खर्च फुकट कसा जातो हे 5 गार्डनच्या दुरवस्थेवरून स्पष्ट झालंय। पालिकेच्या या 5 गार्डन्समध्ये 15 झोपाळे लावलेले आहेत, 15ही झोपाळे चोरीला गेलेले आहेत, तर 10 घसरगुंड्या आहेत त्याही तुटलेल्या अवस्थेत आहेत। त्यामुळे मुलांचे अपघात रोजचे घडत आहेत। महापालिका मात्र याकडे लक्ष देत नाहीये। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विनोदसह हेमंत बिर्जे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।